हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता ह्याच्यामध्ये कोण कोण प्रार्थनेच्या फळाचा उत्तर द्यायला भेटलेला आहे? हालेलुया. कोण आहे? पहिला वाचा इसाकाचं उत्पत्तीचं पुस्तक 25:21 पासून 7 पर्यंत वाचा. ज्यांनी प्रार्थना देवाला केली, ज्यांनी प्रार्थना करून विनंती केली की देवा मला तू दे, काय म्हटलं ना इसाक तिथं वाचा. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती बांझ होती. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. हालेलुया. आता हे काय आहे? दुसरं फळ आहे. पहिल्यांदा तुम्हाला शिकवलं की पवित्र आत्म्याचं. आता हे प्रार्थनेचं फळ आहे. आता हे आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये लय महत्वाचा पॉइंट आहे. मागा म्हणजे मिळेल. हे काही कधी आपलं संपणार आहे का? नाही संपणार. हे मागणं चालूच राहणार आहे. शरीरासाठी मागत राहणार, कामासाठी मागत राहणार. मागा हक्क आहे, कारण तो आपला बाप आहे. मग ते 6व्या अध्यायामध्ये प्रभूने प्रार्थना शिकवलेली आहे. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझी इच्छा पूर्ण हो. मागा म्हटलेला आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही मागा. साडीसाठी प्रार्थना करा, सोन्यासाठी प्रार्थना करा, आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा, आपल्या जॉबसाठी प्रार्थना करा, आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. हे मागायचं आहे. हे थांबवू नका. थांबवणार आहे का?